Dear friends, on the page 41 of your textbook, there is another description of motion and it is named as uniform circular motion. So I'm going to introduce to you what is uniform circular motion. So from the name itself, you'll understand that it is a circular motion we are talking about. That is, the motion is along a circle. Now, it is along a circle is understood, so it is a circular motion. But what makes it a uniform circular motion? That has to be understood. म्हणजे हा टर्म जो आहे की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय, युनिफॉर्म शब्द कशासाठी वापरलेला आहे. द रिझन इज इन दिस मोशन द स्पीड इज कॉन्स्टंट. It is uniform because the speed is constant. Okay, but whether the velocity is constant? No, the velocity is not constant. The velocity is changing. But is it changing in any direction? No, the velocity is changing. Okay, but the direction is always tangential to the circular path. म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची खासियत अशी आहे की त्या मोशनमध्ये स्पीड कॉन्स्टंट असतो आणि वेलॉसिटीची डिरेक्शन ही नेहमी सर्क्युलर पाथला टँजंट अशी असते. म्हणजे आपण जर असा एक सर्कल काढला, इथे एक छोटंसं सर्कल काढतो आणि आपल्याला याची वेलॉसिटी दाखवायची युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची, तर ती वेलॉसिटी ती पण एक काढतो मी, छोटीशी वेलॉसिटी ही साधारण टँजेन्शियल आहे. ओके, टँजेन्शियल आहे. चित्रामध्ये ते टेकलेलं नसेल तरी तुम्ही ॲज्युम करू शकता की आय विल जस्ट टच दिस. म्हणजे टँजेन्शियल म्हणजे इट इज ऑलमोस्ट टचिंग. ओके, टचिंग द सर्कल. ओके, त्याला टँजेन्शियल आपण म्हणतो. आणि इफ दॅट हॅपन्स देन दिस मोशन इज अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये ॲक्सेलरेशन असतं का? अर्थातच असणार, कारण जर वेलॉसिटी चेंज झाली तर ॲक्सेलरेशन पण असणार. सो टू चेंज द वेलॉसिटी ॲक्सेलरेशन इज अ मस्ट. ओके, बट हाऊ इज दिस ॲक्सेलरेशन? ॲक्सेलरेशनची डिरेक्शन काय आहे? जर तर ॲक्सेलरेशनची डिरेक्शन ही अशी असेल किंवा अशी असेल तर युनिफॉर्म मोशन होणारच नाही. ओके, सो द ॲक्सेलरेशन शुड हॅव अ कंपोनंट. म्हणजे ॲक्सेलरेशन असं असलं पाहिजे की जेणेकरून ही जी डिरेक्शन आपण म्हणतो टँजेन्शियल डिरेक्शन ही बदलता कामा नये. ओके, सो हाऊ इज इट पॉसिबल? सो इफ द ॲक्सेलरेशन ऑर इट्स कंपोनंट इज इन लाईन विथ द वेलॉसिटी इट विल ऑलवेज चेंज द स्पीड. ओके, म्हणजे वेलॉसिटीच्या लाईनमध्ये जर असेल ॲक्सेलरेशन तर स्पीड बदलत राहणार. ओके, तर तसं होतं कामा नये, कारण आपल्याला स्पीड तर कॉन्स्टंट ठेवायचं आहे, बिकॉज दॅट इज व्हॉट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग इन ऑर्डर टू अचीव दिस, ओके, द ॲक्सेलरेशन शुड बी परपेंडिक्युलर टू द टँजेन्शियल वेलॉसिटी. म्हणजे याची खासियत अशी आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची की याचं जे ॲक्सेलरेशन आहे दॅट इज परपेंडिक्युलर टू दिस. असं परपेंडिक्युलर कसं असणार? तर हे झालं परपेंडिक्युलर. ओके, लेट मी रब दिस आणि लेट मी ड्रॉ दिस अगेन. ओके, परपेंडिक्युलर काढतो मी, ह्या टँजंटला परपेंडिक्युलर काढतो बघा. हा टँजंटला परपेंडिक्युलर काढायला अजून नीटचं आलं नाही, जमलं नाही. ओके ओके, आता जमलं. सो दिस इज परपेंडिक्युलर. ओके, दिस इज परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्रीज. ओके, म्हणजे ही जी डिरेक्शन आहे, हा जो ॲरो आहे हा 90. आता हा जो ॲरो आहे, हा ॲरो जो मी काढला आहे आणि ही जी लाईन काढली आहे विच इज परपेंडिक्युलर टू द, कारण ही वेलॉसिटी आहे ना, ही वेलॉसिटी आहे, दिस इज वेलॉसिटी. आणि वेलॉसिटीला परपेंडिक्युलर जी आहे दॅट इज ॲक्सेलरेशन. सो ॲक्सेलरेशन मस्ट बी परपेंडिक्युलर टू द टँजेन्शियल वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनचा मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असला पाहिजेत आणि त्याची डिरेक्शन ऑलवेज डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर पाहिजे. म्हणजे हा सेंटर असणार ना, हा सर्क्युलर पाथचं सेंटर ओ म्हणा तुम्ही, तर तो जेव्हा असं असेल तेव्हा त्या ॲक्सेलरेशनला सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन असं म्हणतात. म्हणजे सेंटर सिकिंग, म्हणजे गोईंग टुवर्ड्स द सेंटर म्हणजे सेंट्रिपिटल. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन इज गोईंग टुवर्ड्स द
सेंटर, आणि तो जो फोर्स होतो त्या ॲक्सेलरेशनमुळे, कारण ॲक्सेलरेशनमुळे फोर्स होतो, तर दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स. त्यामुळे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनसाठी व्हॉट आर द टू कंडिशन्स टू हॅव अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन? युनिफॉर्म सर्क्युलर मोशनसाठी 2 रिक्वायरमेंट आहे. एक आहे की वेलॉसिटीचा स्पीड जो आहे तो कॉन्स्टंट असला पाहिजेत, आणि त्याच्यासाठी त्याची जी वेलॉसिटी आहे दॅट शुड बी टँजेन्शियल. जसं आपण इथे दाखवला, हा टँजेन्शियल वेलॉसिटी आहे ना, दिस इज टँजेन्शियल वेलॉसिटी. आणि सेकंड इज दॅर शुड बी अ सेंट्रिपिटल फोर्स ऑफ कॉन्स्टंट मॅग्निट्यूड विच विल गिव्ह यू सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. ह्या 2 कंडिशन्स जर सॅटिस्फाय झाला तर आपण त्या मोशनला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हणतो. आता रिअल लाईफमध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असतं का? तर असतं. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण मूनचं मोशन बघितलं, चंद्राचं मोशन बघितलं अराउंड द अर्थ, दॅन इट इज ऑलमोस्ट अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि त्याला सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो ॲक्सेलरेशनचा तो ग्रॅव्हिटीचा फोर्स आहे, आणि त्याची मॅग्निट्यूडसुद्धा कॉन्स्टंट आहे. ओके, सो दिस इज अ इम्पॉर्टंट टाईप ऑफ मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज अ इम्पॉर्टंट टाईप ऑफ मोशन.